इंदसदवंदियाणं तिहुवणहिद मधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमोजिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये 101 नंबरची गाथा बघत होतो आपण। निश्चय काल आणि व्यवहार कालाचं विशेष वर्णन सांगत होते। त्यात काय घेतलं त्यांनी? कालोत्तीय भवदेशो सद्भाव परुवगो हवदिनिच्चो उपन्न पद्धंसी अवरोधिहंतर ढाई। काय सांगितलं? कालोत्तीय ववदेशो सद्भाव परुवगो हवदी। काळ असा जो व्यपदेश अशी जी संज्ञा आहे ती कालाच्या सद्भावाचं प्ररूपण करणारी आहे, म्हणजे काळाचं अस्तित्व दाखवते। काल हे द्रव्य आहे, त्याचं अस्तित्व दाखवणारी ही संज्ञा आहे। ज्या अर्थी संज्ञा आहे त्या अर्थी तिथं काहीतरी त्याची वाचक वस्तू, तो विषय आहे हे सिद्ध केलं जातं। तर त्यामध्ये तो जो काळ आहे तो नित्य आहे। मग नित्य असणारा जो आहे तो निश्चय काल आहे, द्रव्य काल आहे। आणि अवरो उपन्न पद्धंसी, अवर म्हणजे दुसरा जो काळ आहे, म्हणजे व्यवहार काळ जो आहे तो उत्पन्न प्रध्वंसी आहे। दिहंतर ढाई, आणि सांगितलं काय? तो व्यवहार काळ एका अपेक्षेने दीर्घांतर स्थायी आहे, दीर्घ काळपर्यंत राहणारा आहे। तर जयसेनाचार्यजींची टीका वाचत होतो आपण। काय केलं होतं? काळ दोन प्रकारचा केला, दिसते का बोर्डवरचं? निश्चय काळ आणि व्यवहार काळ। तर ह्याच्यामध्ये निश्चय काळ जो नित्य आहे त्याला म्हटलं निश्चय काळ, आणि व्यवहार काळाचे 3 भेद केले। काय हो? भूत, वर्तमान आणि भविष्य असे व्यवहाराचे 3 भेद केले। मग त्याच्यामध्ये वर्तमान अपेक्षेने जो आहे तो व्यवहार काळ म्हणजे समय, हा वर्तमान काळवाचक व्यवहार काळ आहे। ते सांगितलं त्यांनी की वर्तमान समयाच्या अपेक्षेने उत्पन्न प्रध्वंसी आहे, या समयाच्या अपेक्षेने हा व्यवहार काळ उत्पन्न प्रध्वंसी आहे। तथापि पूर्व अपर समय संतान अपेक्षया, त्या वर्तमान काळाच्या पूर्व आणि अपर संतानाच्या अपेक्षेने व्यवहार काळ दीर्घांतर स्थायी आहे। म्हणजे सांगितलं जो समयाचं मालिका आहे, जसं की वर्ष किंवा काल बघितलं होतं आपण परवा तसं युग किंवा कल्पकाळ जो आहे तो, हे सगळे काय आहे तो व्यवहार कालवाचक दीर्घांतर स्थायी काळ आहेत। म्हणजे समयापेक्षा अधिक काळापर्यंत ते राहणारे, म्हणून त्याला दीर्घांतर स्थायी काल म्हटलं। आवलिका, पल्योपम, सागरोपम आदी रूपाने या व्यवहार काळाचे अनेक भेद आहेत। ह्याच्यामध्ये काही दोष नाही, हे घेतलं। इथपर्यंत झालं होतं काल। एवं नित्य क्षणिक रूपेण निश्चय व्यवहार कालः ज्ञातव्यः, अशा प्रकाराने नित्य आणि क्षणिक रूपाने निश्चय आणि व्यवहार काळ जाणण्यायोग्य आहे। निश्चय काळ आहे तो नित्य आहे, व्यवहार काळ आहे तो क्षणिक आहे। ह्याच्या पुढे सांगतायत अथवा प्रकारांतरेण निश्चय व्यवहार काल स्वरूपम कथ्यते, अथवा याहून भिन्न निश्चय काळ आणि व्यवहार काळ कशाला म्हणायचं? हे तर कालद्रव्याचं
सूचन करणारा नित्य असणारा तो निश्चय काळ आहे आणि पर्यायाच्या अपेक्षेने तो व्यवहार काळ आहे हे सांगितलं. आता याच्या पुढे जाऊन त्यांनी अध्यात्म सांगतील. निश्चय काळ आणि व्यवहार काळाचं अपर स्वरूप काय आहे ते सांगतात. अन्य प्रकार तथाही अनादिनिधन समय आदि कल्पना भेदरहितः कालानुद्रव्यरूपेण व्यवस्थितः वर्णादिमूर्तिरहितः निश्चयकालः तस्य एव पर्यायभूतः सादि सनिधनः समय निमिष घटिका आदि विवक्षित कल्पनाभेदरूपः व्यवहारकालः भवति इति. तथा ही खुलासा करतात. काय सांगितलं? अनादिनिधन जो आहे ज्याच्यामध्ये की समयाची कल्पना आदी भेद नाहीत, समय आदी कल्पना भेद नाहीत, असा तो अनादि अनिधन जो आहे तो कालानुद्रव्य रूप आहे. अजून कसं आहे म्हणजे ह्याची सगळी विशेषणं दिल्यासारखं म्हणा. जो अनादि अनिधन आहे म्हणजेच नित्य आहे. परत म्हटलं वर्णादी रहित आहे. पुढं काय सांगितलं अजून? अमूर्तिक आहे, निराकार आहे, अरूपी आहे म्हणलं. निश्चय काल जो आहे तो द्रव्यरूप आहे ज्याच्यामध्ये समय आदी कल्पना भेद नाही म्हणजे अभेद आहे. जो द्रव्य असतं ते अभेद असतं. द्रव्याचं वाचक जे काय सांगितलं गेलं ते विशेषणं सगळी अभेद असतात. दिसतंय का बोर्डवरचं? तर निश्चय काल आहे तो अनादि अनिधन आहे, त्याचा कधीही नाश होणार नाही. ज्याच्यामध्ये समय आदी भेद कल्पना नाही म्हणून तो अभेद आहे म्हणलं. कालानुद्रव्य रूपाने अवस्थित आहे म्हणून हे द्रव्यरूप आहे असं म्हणा. निश्चय काल कसा आहे? द्रव्यरूप आहे. पुढे सांगितलं वर्णादी मूर्ती रहित आहे म्हणजेच अमूर्तिक, वर्णादीने रहित आहे म्हणा किंवा अमूर्तिक आहे म्हणा. वर्ण आदी गुण कालद्रव्यामध्ये नाही आहेत, ते पुद्गलाचे गुण आहेत. स्पर्श रस गंध वर्ण हे, मग त्याने कालद्रव्य रहित आहे. किंवा म्हटलं अमूर्तिक आहे म्हणजे त्याला आकार किंवा रूप नाही म्हणून ते अरूपी आहे. असं जे आहे ते निश्चय काल जाणण्यायोग्य आहे. आता त्याच्या विरुद्ध पर्यायभूत असणारा व्यवहार काल कसा आहे ते सांगतायत. कसा आहे हो? हे सगळं पण येणार त्याच्यामध्ये, पण त्याच्याबरोबर काय सांगितलं? हा पर्याय रूप आहे. निश्चय काळ द्रव्य रूप आहे तर व्यवहार काळ पर्याय रूप आहे. दुसरं सांगितलं साधी सनिधन आहे. जे निश्चय काळ होतं ते अनादि अनिधन होतं. त्याच्या विरुद्ध इथं त्यांनी सांगितलं की व्यवहार काल साधी सनिधन आहे ज्याच्यामध्ये की समय निमिष घटिका आदी कल्पना भेद असतात. इथं अभेद आहे तर इथं समय आदींची भेद कल्पना असते म्हणजे भेदरूप आहे असं म्हणा. त्याचंच म्हणजे निश्चय काळाचंच पर्यायभूत जो साधी सनिधन आहे. म्हणजे काय साधी सनिधन म्हणजे? साधी म्हणजे आदिरहित. साधी म्हणजे आदिरहित आहे आणि सनिधन म्हणजे साधी म्हणजे आधी सहित. हा सॉरी, काय सांगितलं मी? साधी म्हणजे आधी सहित आहे. मी काय सांगितलं? आदिरहित म्हणले का? हां चुकलं. तर साधी म्हणजे आधी सहित आहे, सुरुवातीने सहित आहे ते साधी. आणि सनिधन म्हणजे अंताने सहित आहे ते शांत म्हणा किंवा सनिधन म्हणा. मग जी पर्याय आहे ती पण साधी शांत आहे. आणि जे काय तुम्ही दीर्घ असणारा काळ आहे, पल्य, वर्ष, सागर, हा पण काळ कसा आहे हो? साधी शांतच आहे. साधी म्हणायचं का अनादी म्हणायचं? कशाला? पल्य, सागर, जे काय कल्पकाळ, युग वगैरे हे सांगता तुम्ही ते. तेव्हा प्रत्येकाच्या अपेक्षा असतात, साधी असतात ना. हा म्हणजे जेव्हा त्याला सुरुवात आहे तरच शेवट आहे सांगणार आहे, त्याशिवाय शेवट कसं सांगणार?
म्हणून ती आतापासून मोजताय तर ती पल्यरूप झाली ना संख्या. जसं तुम्ही 1 वर्ष म्हणता त्यावेळेस ते वर्ष कुठंतरी सुरू झाल्याशिवाय वर्ष कसं काउंट करणार. म्हणून ते कितीही दीर्घ काळ असू दे तरी सुद्धा जो पर्यायभूत व्यवहार काळ आहे तो साधी शांतच आहे. मग त्याच्यामध्ये हे सगळे भेद घेतले त्यांनी. समय, निमिष, घटिका आदी विवक्षित कल्पना भेद रूप जो आहे तो व्यवहार काळ आहे असं जाणण्यायोग्य आहे. एवं वाचताय. हो. एवं निर्विकार निजानंद सुस्थित चित चमत्कार मात्र भावना रतानां भव्यानां बहिरंग काल लब्धीभूतस्य निश्चय व्यवहार कालस्य निरूपण मुख्यत्वेन चतुर्थ स्थले गाथाद्वयं कथम्. अच्छा, ह्याच्यामधून अध्यात्म सांगतायत. हे समजून तुम्हाला काय फायदा जीवनामध्ये. एवं अशा प्रकारे निर्विकार निजानंद सुस्थित, निर्विकार विकाराने रहित, निज आनंदामध्ये जो स्थित, चित चमत्कार मात्र भावनेमध्ये रत असणारा, म्हणजे स्वतःच्या अनुभूतीमध्ये स्वतःच्या आनंदामध्ये जो मस्त आहे असा तो भव्य जीव त्यांच्या बहिरंग काललब्धीभूत जे निश्चय काळ आणि व्यवहार काळ आहे त्याचं निरूपण केलं. म्हणजे म्हणून मागं पण सांगितलं होतं ना, भव्य जीव चतुर्थ काळात मोक्षाला जातात. मग काळ त्यांना मोक्ष देतो का नाही देत. चतुर्थ काळातच मोक्ष होतो, पंचम काळात होत नाही. यांचं ते ऍक्च्युली उपादानगत योग्यता आहे म्हणून. नाही तर सगळे चतुर्थ काळातले जीव सगळेच गेले असते मोक्षाला, तसं नाही होत. बरोबर. म्हणून सांगितलं की तिथं काळ हे उपादान कारण नाहीये. तुम्ही जेव्हा मोक्षाला जाणार तेव्हा तुमच्या पुरुषार्थानेच जाणार. तुमची पर्याय प्रगट झाली तशी शुद्धोपयोगाची तरच तिथं ती मोक्ष पर्याय प्रगट होणार. म्हणून बहिरंग हे कारण असेल तिथं उपलब्ध की जे काल व्यवहार काल आहे तो चतुर्थ काळ असेल, पण जो जीवाचं योग्यतागत काळ आहे तो स्वकाल आहे जीवाचा. त्याच्या स्वकालातच जीवाला मोक्ष होतो. सर्व कर्मांनी रहित अशी दशा उत्पन्न होते. अशा निश्चय आणि व्यवहार काळाचं निरूपण करण्याच्या मुख्यतेने चतुर्थ स्थळामध्ये 2 गाथा गेल्या. स्वकाल इथे पडतो काल लब्धी असं म्हणता येईल ना. काल लब्धी योग्यता म्हणा, क्षणिक उपादान म्हणा, त्या समयाची ती योग्यता. स्वकाल म्हणताना जीवाचा अनादि अनंत स्वकाल आणि जो पर्यायात प्रगट झाला किंवा ती पर्याय ज्या समयाला प्रगट झाली मोक्षाची त्या समयाची ती योग्यता. आपण उपादान आणि निमित्त बघितलं होतो. पूर्व पर्यायाचा वेरूप क्षणिक उपादान किंवा निगेटिव्ह भाषा म्हणली ही, आणि पॉझिटिव्ह म्हणजे त्या समयाची योग्यता. मग तसंच 14व्या गुणस्थानाच्या शेवटचा समय जो आहे त्या काळामध्ये मोक्ष नाही, पण जेव्हा 14व्या गुणस्थानाचा अंत झाला त्याच्यानंतर जीवाला नियमाने मोक्ष होतोच. मग तो एक समय आहे म्हणा, जेव्हा 14व्या गुणस्थानाचा अंतिम समयाचा वेळ आणि त्याच्या अतीत जी पर्याय प्रगट झाली मोक्ष अवस्थेची त्या पर्यायातच जीवाला सर्व कर्मांनी रहित दशा प्राप्त होते. तेच की तो समय आहे तो पूर्व पर्याय. ती 14व्या गुणस्थानाचा अंतिम समय ही पूर्व पर्याय, त्याचा वेळ झाला आणि सिद्ध दशा प्रगट झाली. मग ही पर्याय वेळ झाल्याशिवाय ही पर्याय उत्पन्न होणार नाही. म्हणून सांगितलं या पर्यायाचा वेळ सुद्धा एक कारण आहे तुमची पुढची पर्याय प्रगट होण्यामध्ये. 14व्या गुणस्थानात मोक्ष नाही. 14वं गुणस्थान पार केल्यावर 14 गुणस्थानाच्या अतीत जो झाला तो सिद्ध दशेला प्राप्त होतो. तर म्हणून तिथं त्याची त्या काळातच होण्याची योग्यता होती. जसं महावीर भगवान चतुर्थ काळाच्या पहिल्या काळामध्येच का नाही मोक्षाला गेले हो. चतुर्थ काळ संपताना तेव्हा का मोक्षाला गेले, किंवा आदिनाथ भगवान पहिला मोक्षाला का गेले, ते शेवटी का नाही गेले. त्यांची काळगत योग्यता तशी, त्यांची स्वकाल किंवा काय म्हणायचं त्या समयाची तशी परिणती होणार होती आणि त्यावेळीच ती प्रगट झाली, त्याच्या पूर्वी किंवा नंतर होणार नाही. मला एक ह्याच्यात शंका होती.
दीपाली भाभी किंवा कोण सगळेजण माझ्यासमोर जे आहेत ते कीर्ती काकी, अनिता काकी, की भोगभूमीमध्ये काय असतं, म्हणजे ह्याच्याशी रिलेटेड नाही आहे, फक्त काळाबद्दल जरासा विचार चालला होता तेव्हा शंका आली की भोगभूमीमध्ये म्हणजे पहिले 3 काळ आहेत ती भोगभूमी आहे बरोबर. तर त्या पहिल्या 3 काळामध्ये असा रूल असतो ना भोगभूमीमध्ये की माता पिता मरतात आणि मग त्याची संतान उत्पन्न होते, किंवा संतान उत्पन्न झाले की माता पिता राहत नाहीत, मरतात ते बरोबर. तर आत्ता जो चतुर्थ काळ चालू आहे ना, चतुर्थ काळ झाला आत्ताचा, तर त्या काळामध्ये असं सांगितलं की आदिनाथ भगवंतांचा म्हणजे आदिनाथ कुमारांचा जन्म कधी झाला हो. हा काय बोलला दीदी ह्याच्यावरती उज्ज्वला त्यांचा आता सगळ्या शिकते चालले ना देवलाईला, तर त्याच्यात त्यांनी हा विस्तृत घेतला विषय. आपण हुंडावर सरपणी काय म्हणतो आणि भोगभूमी म्हणतो. मग त्याने ते खोडून काढलं होतं की भोगभूमी असेल तर मग त्यांचा जन्मच म्हणजे नाभीराज होते, नाळ कापायचं वगैरे जे झालं ते, नंतर जुगल या पुत्रच उत्पन्न होत होते. आदिनाथ भगवान स्वतंत्र म्हणजे त्यांना कोणी सेपरेट झाले ना, त्याच्या आधी कुलकर पण झाले व्यवस्थित, म्हणजे कर्मभूमीमध्ये जन्मले आणि कर्मभूमीमध्येच त्यांचं म्हणजे जे मोक्षाला गेले त्यांच्या आधी पण. तर ते फक्त भोगभूमीचा तेवढा काळ म्हणजे म्हणू शकतो की कर्मभूमी लवकर सुरू झाली अशा हिशोबाने त्यांनी घेतलं. की जसं पावसाळा मुंबईमध्ये हे सांगितलं, ते जे.पी. जोशीजी सर आहेत त्यांनी सांगितलं की पावसाळा युजली 7 जून नंतर सुरू होतो मुंबईत वगैरे, पण ह्यावेळेस मे मध्ये सुरू झाला. पण म्हणजे तसं मग ते कर्मभूमी तेव्हा तशी घेऊन जसं घडवलं त्यांनी, म्हणजे असं आहे ते तशा हिशोबाने घ्यायला पाहिजे. भोगभूमी आहे असं म्हटलं तर ते शक्य होणार नाही, कारण तीर्थंकर भोगभूमी जन्म घेतीलच कसं पहिली गोष्ट. एक्झॅक्टली, म्हणजे ते त्यांनी असं घेतलं होतं ना की हुंडा सरपणीचा दोष म्हणा की 3ऱ्या काळामध्ये पण जन्मले आणि पंचम काळामध्ये पण मोक्षाला गेले, असं काहीतरी हे हुंडा सरपणीचा दोष म्हणा असं म्हणलेत ना. तर मला त्याच्यावर पण शंका आली होती ह्याच्यासाठीच की जर जन्मले तर युगल जन्मतात आणि माता पिता मरतात. मग इथं तर आपण सगळं त्यांचा इतिहास सांगतोय की आदिनाथ जेव्हा बाल्यकाळामध्ये होते तेव्हा त्या नाभिरायांकडून त्यांना शिक्षण मिळालं, मग ते आदिनाथ सुद्धा त्यांच्या मुलींना शिकवले, हे सगळं आलं ना. मग त्यांनी जगले कसे काय, जेव्हा ते पुत्र उत्पत्ती झाली त्यावेळेस त्यांचं मरण व्हायला पाहिजे होतं, कारण भोगभूमी जन्म झाला म्हणताय 3ऱ्या काळामध्ये. मग त्यामुळं जर आणि बाकीचं सगळं पण येणार नाही की ठीक आहे षष्टम काळ सुरू झाल्यावर तुमच्या सगळ्या षटक्रिया वगैरे सुरू झाल्या, पण तिथं जे जे काय भोगभूमीच्या रिलेटेड सांगितलं जातं ते तिथं घटित होत नाही. म्हणजे सहज एक मी नव्हतं ऐकलं ते त्यांचा विषय काय झालेला, पण एक शंका अशी खूप डिस्कशन झाले, विद्वान पण आले तिथे सगळे, तर त्यांचं म्हणजे क्रॉस क्वेश्चन्स आणि हे झालं ते म्हणजे तुम्ही हुंडा अवसरपणी म्हणा नका म्हणून तुमचा तुमच्यावर आहे, पण जर बघितलं आपण शास्त्राप्रमाणे तर हे असं आहे असं म्हणजे होतं. बंद तिथला कोण करतं काय नाही ते खूप म्हणजे खूप पॉइंट्स त्यांनी सांगितले. पण बरोबर आहे की म्हणजे ते युगल जन्मायला पाहिजेत आणि त्यांचं मरण व्हायला पाहिजे माता पिताचं, पण हे दोन्ही पण दिसून नाही आलं. आणि आदिनाथ भगवानांना पण 100 पुत्र 2 मुली, मग त्यांना पण युगल पण सगळंच म्हणजे कुठंच बसत नाहीये ते. नाही ठीक आहे, ते म्हणतील की आदिनाथ नंतर चतुर्थ काळ सुरू झाल्यावर त्यांचं विवाह झाला आणि त्याच्यानंतर पुत्र झाले उत्पत्ती असं म्हणतील, पण नाही ना दीदी. भरत चक्रवर्ती होते तेव्हा त्यांना केवळ ज्ञान झालं होतं ना आदिनाथ भगवानांना, त्याच्याही मोक्षाला गेले ते, असं सगळं आहे ना. भरत चक्रवर्ती चक्ररत्न प्राप्त म्हणजे त्यांना उत्पत्ती झाली त्याची, तेव्हा म्हणजे त्यांना केवळ ज्ञान झालं होतं आणि त्याच्या आधीच मोक्षाला गेले ना, म्हणजे ते चतुर्थ काळाच्या आधी आपण म्हणतो त्याप्रमाणे. मग ते सगळं झालं की त्यांचं म्हणजे आपण हे सांगतो ना की ते काहीतरी त्यांना गोल दिसायला लागलं लाल त्या आकाशामध्ये त्या लोकांना, मग त्यांनी घाबरले आणि ते आले राजाकडं, नाभिराजांकडे आले पहिल्यांदा. तर नाभिरायांनी पाठवलं आदिनाथांकडं, म्हणले त्यांनी सांगतील तुम्हाला की काय करायचं ह्याचं वगैरे. मग हे सगळं जेव्हा कळलं त्यावेळेस चतुर्थ काळ सुरू झाला असा अर्थ होतो. म्हणजे भोगभूमीमध्ये तर सूर्य दिसायचंच नाही आहे कल्पवृक्षांच्या प्रकाशामध्ये. मग जेव्हा तिथं ते सूर्यासारखा गोळा दिसला त्यांना काहीतरी, तर त्याच्यावरून त्यांना मग समजलं की आता हा 3रा काळ संपलाय आणि चतुर्थ काळ सुरू होतोय वगैरे. तर असं काय. बरं ठीक आहे, तुम्ही जे काय ऐकलं ते शेअर करा ग्रुपवर, सगळ्यांना पण ऐकायला मिळेल. चालेल. एक फोडाफोडी सागर ऍक्च्युली आहे ना 3ऱ्या
जगन्नाथ भूमीचा काळ 2 थोडासा काहीतरी 4 3 आणि 2 तिसरा आहे तो 2 कोडाकोडी. ओके ओके बरोबर बरोबर. पण 2च्या थोडंसं कमी म्हणजे हा जो आदिनाथ भवानीचा तेवढा काळ तेवढा धरून किंवा 14 फुलकर धरून तेवढा काळ मायनस केला असं म्हणजे त्या काळाला तिसरा काळ म्हणता येणार नाही जर असं सगळंच घडलंय तर. जरी तुम्ही हुंडा अवसर्पिणीचा दोष म्हणताय तरी सुद्धा हे सगळं घटित होत नाही. मग म्हणलं की जाऊ देत की तीर्थंकर त्या काळात जन्मले होते आणि मग आता मोक्षाला गेले असं वगैरे तुम्ही म्हणत असाल तर चतुर्थ काळामध्ये, तरी पण या सगळ्या गोष्टी घटित होण्यासाठी मग भोगभूमीला बाधा येते, भोगभूमीच्या सगळ्या नियमांना. त्यामुळं म्हणजे जरा असं चिंतन करायला पाहिजे की असं जे सांगितलंय ते कितपत आहे, कसं योग्य आहे, काय म्हणताय. पंचम काळात मोक्षाला गेले हे तर बरोबर होतं का? पंचम काळात मोक्षाला गेले हा जंबूस्वामी ते पण घटित होत नाही ना, म्हणून तर की मग ह्याला ते लावतात काय की हुंडा अवसर्पिणीचा दोष आहे म्हणून असं दिसून आला असं ते म्हणतात. फक्त चतुर्थ काळात जन्मलेला आहे तो जीव आणि पंचम काळात मोक्षाला जाऊ शकतो असं ते लावतात, जे काय सांगितलं गेलं ते कथन अवसर्पिणीचा दोष म्हणून, हुंडा अवसर्पिणीचा. पण बघायचं पण असं होऊ शकतो चतुर्थ काळ थोडासा वाढला म्हणजे असं तिकडे आपण आधी घेतला ना भूमीकडे आणि थोडी ते एक्सटेन्शन असं झालं काही कोण ताणून घेतलं का असं थोडं मागं थोडं पुढे ढकललं. ठीक आहे, म्हणजे जर असं प्रश्नार्थक आहे त्याच्यामध्ये म्हणून आला विचार. म्हणजे असं कधी मी तर विचार केला नव्हता, आता सहज असं काही मला मी आदिनाथांची पूजा करत असताना मला जरा विचार आला की जर ते तिसरा काळ भोगभूमी होता तर मग ते एकतर त्यांना बहीण जन्मली नाही त्याच वेळी, परत म्हणले माता पिता मेले नाहीत म्हटल्यावर मग त्याला कसं आपण रूल्स लावायचे ते सगळे, असं एक विचार आला होता. ठीक आहे, बरोबरच होतं दीदी तुमचं. हा ना, करेक्टच होतं. कालद्रव्य का कालद्रव्याचं वर्णन चाललं होतं. तिसरा काळ, चौथा काळ, पाचवा काळ हे सगळं काळाची पर्याय आहे. चौथा काळ जर वर्तमान काळ म्हणला तर तिसरा काळ आणि पाचवा काळ हा भूत आणि भविष्य म्हणला जाणार. मग हे सुद्धा कसलं आहे, व्यवहार काळ आहे. त्याच्यामध्ये काल जो आहे तो द्रव्य रूपाने नित्य आहे, त्याचा कधी नाश होणार नाही. जरी बहिरंगामध्ये ही उत्पत्ती विनाश चालू आहे तरी सुद्धा काळ कधीही नष्ट होणार नाही हे सांगितलं. प्रत्यक्षभूत पदार्थ की तरह कालद्रव्य की समझ नहीं बन पाती, अतएव यह विषय कुछ कठीण प्रतीत होता है. कालद्रव्य तुमच्या दृष्टीच्या गोचर नाही आहे, इवन तुमच्या ज्ञानाचा विषय पण नाही आहे. म्हणजे काय म्हणायचं, इंद्रियांचा विषय नाही आहे किंवा तुम्ही अतिंद्रिय ज्ञानाने सुद्धा त्याला जाणू शकत नाही, आता फक्त परोक्ष ज्ञानाने जाणू शकताय. किंतु सर्वज्ञ देव के ज्ञान में जो कुछ जाना गया और उसका प्रतिपादन दिव्य ध्वनि के रूप में हुआ, उसकी परंपरा से जो ज्ञान चला आया है, जो पदार्थ है उस सद्भूत पदार्थ का वर्णन तो नहीं छोड़ा जाता. म्हणजे भगवंतांच्या वाणीमध्ये जर खिरलंय तर त्याला आपण खोटं म्हणू शकत नाही. तो ते द्रव्य आहेच, त्याचं अस्तित्व आहेच, ते सद्भूत पदार्थ आहे. तब सब कुछ बताया जा रहा है कि इस लोक में यह है, यह भी है, तो कालद्रव्य भी तो है. उस कालद्रव्य का वर्णन कैसे छोड़ा जाए. दिव्यध्वनीत त्यांनी 6 द्रव्य आहेत हे सांगितलं, तर त्याच्यामध्ये कालद्रव्य सुद्धा आहे हे वर्णन केलंय. त्यामुळे त्याचं अस्तित्व, त्याची सत्ता दाखवली गेली. उसी काल को बता रहे हैं कि काल द्रव्य किस प्रकार से है और किस प्रकार से परिणत होता है. म्हणजे निश्चय काळ आहे तो सतरूप आहे आणि व्यवहार काळ आहे तो पर्याय रूप परिणमन करणारा अनित्य आहे. निश्चय काल अर्थ परिणमन में कारण जो हो, कोई द्रव्य विशेष हो, वह काल है.
वह काल है, इस तरह सदा व्यपदेश को प्राप्त होता है. जर तिथं द्रव्य रूपाने काहीतरी नित्य असेल तरच त्याचं परिणमन झालं असं सांगता येणार. म्हणून हे द्रव्य आहे हे निश्चय काळ. मग प्रत्येक पर्यायामध्ये हा आपण जसं 2 नंबरचा चार्ट जीवावर लावला होता, काय आत्म्याचे 3 भेद केले होते, बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा. वीरसागर महाराजजींनी 2 नंबर चार्टमध्ये दाखवले ते. मग जर हा आत्मा घेतला तर ह्याच्यामध्ये हे बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा या पर्याय आहेत. आणि त्या ठिकाणी जो शुद्ध आत्मा, ज्ञान, दर्शन, चैतन्य गुणमय आहे तो अखंड पिंड निश्चय दृष्टीने कॉन्स्टंट आहे आणि व्यवहार दृष्टीने त्याच्यामध्ये हे परिवर्तन चालू आहे. तसं आता कालद्रव्याच्या बाबतीत सांगा कसं असणार. प्रत्येक द्रव्याचं परिणमन महाराजांनी ते आत्म्यासाठी म्हणून का दाखवलं, कारण प्रयोजन गुण आत्मा आहे आपल्याला. तेवढ्या एका चार्टवरून आपण 6 द्रव्यांचे चार्ट समजू शकतो. म्हणजे हे कालद्रव्य आहे जो नित्य आहे, प्रत्येक समयाला त्याचा कधीही नाश होणार नाही. मग ह्याच्यामध्ये निश्चय दृष्टी आणि व्यवहार दृष्टीने काय असणार. निश्चय दृष्टीने वर्तनालक्षण आहे. हे जे काय आपण विशेषणं दिली ना, ही सगळी विशेषणं इथे येणार. वर्णादीने रहित आहे, अमूर्त आहे, हे सगळी निश्चय दृष्टी. व्यवहार दृष्टीने काय येणार हो, भूतकाळ, वर्तमान काल, सगळे असे, किंवा समय, निमिष, घंटा, हे सगळे पर्याय येणार त्यात. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. किंवा समय रूपाने घेतलं तर हा पहिला समय, दुसरा समय, तिसरा समय, हे सगळे झाले व्यवहार काळ. तर या सगळ्या पर्याय आहेत, परिणमनशील आहेत. तसंच पुद्गलाचं पण समजू शकतो आपण. पुद्गल जर द्रव्य रूपाने कॉन्स्टंट घेतलं तर निश्चय दृष्टीने त्याच्यामध्ये स्पर्श, रसगंध, वर्ण, गुण कायम आहेत आणि व्यवहार दृष्टीने परिणमन चालू आहे. मग काय होतं, हिरवा आंबा पिवळा झाला, पिवळा आंबा सडला, हे सगळं त्याचं पर्याय रूपाने परिणमन चालू आहे. त्या आंब्यावरच हे कालद्रव्य लावून दाखवा बघू. आंबा घेतला हा, तर त्याचं काळाच्या अपेक्षेने भेद कसं करणार. म्हणजे जो पहिल्या समयातला आंबा होता तो दुसऱ्या समयात नाही आहे, दुसऱ्या समयातला तिसऱ्या समयात नाही आहे. पहिल्या समयामध्ये त्याच्यामध्ये कठीणता होती, जसं आत्ता सांगितलं तसंच. हिरवा आंबा, पिवळा आंबा किंवा सडलेला काळा आंबा असं जे घेतलं आपण, ते पुद्गलाकडून तुम्ही रूप रस बघून म्हणताय, तर काळाकडून बघा तेच उदाहरण, असं मला म्हणायचं होतं. म्हणजे त्याचं समयभेदच कळणार. पण ते समजून घेण्यासाठी पुन्हा पुद्गलाचा आश्रय घ्यावा लागतो. अर्थ परिणमन में कारण जो हो कोई द्रव्य विशेष वह काल है. वह काल है, इस तरह सदा व्यपदेश को प्राप्त होता है. वह अपने सद्भाव को प्रकट करता हुआ नित्य है, जिसके बारे में हम आप रहा करते हैं कि यह समय है, यह भी समय है, यह काल है. जे काही तुम्ही समय आहे असं म्हणता, तर ते व्यपदेश केला जातो तो कालद्रव्याच्या निमित्तात. म्हणून कालद्रव्य आहे हे दाखवलं पहिल्यांदा. अनेक कालद्रव्य होकर भी, अनेक समय परिणमन होकर भी, उनमें जो यह काल है, ऐसी एकता को लिए हुए जो व्यपदेश होता है, वह व्यपदेश निज काल के सद्भाव का व्यपदेश है और प्रकट करता है कि यह नित्य है. काय कळलं. अनेक कालद्रव्य म्हणलेत. किती कालद्रव्य आहे तो, असंख्यात कालान्वये. कालद्रव्य एकच आहे. जेव्हा आता त्यांनी अनेक म्हणत असताना समजून घ्या की व्यवहार काळाच्या अपेक्षेने म्हणतायत किंवा मग संख्येच्या अपेक्षेने म्हणतायत. आता अनेक समय परिणमन म्हणताना ते पर्यायाच्या अपेक्षेने घ्यायचं. जसं आपण म्हणतो ना, नित्य अर्थक्रियेच्या अपेक्षेने त्या पर्यायाबरोबर द्रव्याचं सुद्धा परिवर्तन झालं. जसं पूर्व पर्यायात मी जे काय होतो, समजा नारकी होतो, आता मनुष्य आहे, पुढं देव होणार आहे. मग जेव्हा पर्याय बदलली त्याच्याबरोबर द्रव्याचं सुद्धा परिणमन झालंय. म्हणजे पूर्व पर्यायामध्ये नारकी अवस्थेतलं द्रव्य कथनचित नष्ट झालं, वर्तमानामध्ये मनुष्य पर्याय रूपाने असलेलं द्रव्य उत्पन्न झालं
आणि भविष्यामध्ये हे द्रव्य नष्ट होऊन ते द्रव्य उत्पन्न होणार. कथनची जेव्हा पर्यायाशी अभेद करून कथन करतो त्यावेळेस त्याला तिथं हा ना पर्यायाशी अभेद करून कथन केलं तर कथनचित त्याचा उत्पाद झाला, नाश झाला असं म्हणलं जाईल. पण द्रव्य तर स्वभावाने कायम आहेच. इथं काय सांगितलं, अनेक कालद्रव्य होकर भी, अनेक समय परिणमन होकर भी, उनमें जो यह काल है ऐसी योग्यता को लिए हुए जो व्यपदेश होता है वह व्यपदेश निज काल के सद्भाव का व्यपदेश है और प्रकट करता है कि यह नित्य है. जे काय तुम्ही तिकडं समय रूपाने परिणमन दाखवताय त्याच्यामध्ये काळ नित्य आहे हे व्यपदेश समजून घ्या. त्याच्यामध्ये काहीतरी कॉन्स्टंट असं द्रव्य आहे तरच तिथं परिणमन होणार, अन्यथा नाही. बोला दीदी, माझ्या इथं तुम्ही योग्यता वाचली तिथे एकता लिहिले, ऐसी एकता को लिए होया, योग्यता आहे का तिथे? ऐसी एकताच वाचले की योग्यता वाचले का? हाँ. ऐसी एकता को लिए हुए जो व्यपदेश होता है, काय म्हणलं, अनेक कालद्रव्य होकर भी, अनेक समय परिणमन होकर भी, उनमें जो यह काल है ऐसी एकता को लिए हुए जो व्यपदेश होता है वह व्यपदेश निज काल के सद्भाव का व्यपदेश है. त्या काळामध्ये सुद्धा कोणीतरी ध्रुवरूप काळ आहे, जे काय समय रूपाने परिणमन चालू आहे त्यामध्ये सुद्धा त्याचा निज काळ आहे, तो द्रव्यवाचक आहे, तो नित्य आहे. प्रकट करता है कि यह नित्य है और जो उत्पन्न होते ही नष्ट हो जाया करता है उसका नाम है समय नाम की पर्याय. जे काय उत्पन्न नष्ट होतं ते समय नावाचं त्याचं परिणमन आहे. मग त्या परिणमनामध्ये सुद्धा ध्रुवरूप असणारं ते द्रव्य आहेच. जो नष्ट होता हुआ चित्त में समझ में बैठता है वह तो है पर्याय समय. जो नष्ट होता हुआ चित्त में समझ में बैठता है वह तो है पर्याय समय और जिसकी प्रति समय सत्ता रहती है वह है निश्चय काल. काय समजलं? जो नष्ट होता हुआ चित्त में समझ में बैठता है वह तो है पर्याय समय और जिसकी प्रति समय सत्ता रहती है वह है निश्चय काळ. म्हणजे नष्ट होत असताना सुद्धा हे काय सांगायचं आहे, चित्त में समझ में बैठता है म्हणजे आपण कालाकडूनच प्रत्येक द्रव्याला बघतो, त्याच्या पर्यायाला बघतोय. उत्पन्न नष्ट होताना तेच आपल्या डोक्यात बसतं असं म्हणजे काही सांगितलं ना. त्यांना म्हणायचे तुम्हाला समजते ते पर्याय समयच आहे, तुम्हाला निश्चय काल समजत नाही, ग्रहण करू शकत. म्हणून तुमच्या चित्तामध्ये किंवा तुमच्या समजमध्ये जे काय आलं ते पर्याय समय आहे आणि त्याच्यामध्ये ज्याची सत्ता कायम आहे ते निश्चय काल आहे. जिसकी प्रति समय सत्ता रहती है वह है निश्चय काल. व्यवहार काल, वह व्यवहार काल यद्यपि क्षणभंगी है फिर भी अपनी संतान बराबर बनाए है. व्यवहार कालामध्ये एका पर्यायानंतर दुसरी पर्याय नियमाने उत्पन्न होत राहते, त्यामुळे ते कालद्रव्य टिकून राहतं. म्हणजे सत राहण्यासाठी सुद्धा उत्पाद व्यय आवश्यक आहे. संतान जरी चालू आहे तरी सुद्धा नाही, जरी ते द्रव्य क्षणभंगूर आहे तरी सुद्धा आपल्या संतानाला ते उत्पन्न करत राहतं. यह समयों के संतान की वजह से तो मिनिट घंटा वगैरह बने हुए है. ह्याला समयाची संतान म्हणलं म्हणून त्याच्याद्वारे समय मिनिट घंटा वगैरे हे भेद झाले. तो समय यद्यपि क्षण क्षण में नष्ट होता जा रहा है फिर भी इसकी संतान परंपरा बिना विच्छेद हुए बराबर बनती चली जा रही है. म्हणजे एका समयानंतर दुसरा समय उत्पन्न होताना मध्ये किती गॅप आहे हो? शून्य. गॅपच नाही आहे, अनंतर आहे. त्यालाच तर म्हणताय तुम्ही, कारण जे काय काळाचं सगळ्यात छोटं परिमाण आहे त्याला समय म्हणलंय. म्हणजेच त्याच्यानंतर जे काय उत्पन्न होणार आहे त्यात किती जरी कमी गॅप असेल तरी सुद्धा तिथं समय आहेच, त्याला समय म्हणलं जातं. त्यामुळे त्या समयाची संतान जी आहे त्याला म्हणलं मिनिट घंटा वगैरे वगैरे. तो समय यद्यपि क्षण क्षण में नष्ट होता जा रहा है फिर भी
इसकी संतान परंपरा बिना विच्छेद हुए बराबर बनती चली जा रही है. जे काय त्याचं परंपरा चालू आहे ती नष्ट होत नाही. समय हे वर्तमानाचं परिणमन आहे ते नष्ट होईल, पण त्याची परंपरा नष्ट होत नाही. और फिर नए बल से व्यवहारने से हम उस समय से दीर्घ काल तक ठहरे हुए कहने लगते हैं. म्हणून तिथं म्हणलं गेलं तुमचं आयुष्य किती आहे आता सांगा बघू सगळ्यांचं. 31 वर्ष. केवली कमी 120 वर्ष मॅक्झिमम. केवली कमी पंचम कालाच्या. नाही आता आपलं आयु किती आहे त्या काळांची परंपरा पकडली ना आपण. 120 वर्ष पंचम कालाचं मॅक्झिमम दिलं. नाही तसं नाही. माझं वय आता किती आहे हे सांगायला लागले हो. म्हणजे तुमच्या कालाच्या परंपरेने जेव्हा जन्मला तेव्हापासून आतापर्यंतचे समय संतान रूपाने पकडले तर त्याला काउंट करू शकतो हे सांगायचं. नए बल से व्यवहारने से हम उस समय से दीर्घ काल तक ठहरे हुए कहने लगते हैं. म्हणून तुम्ही आता आयु सांगताय 40 वर्ष 50 वर्ष हे त्या परंपरेला धरलात तरच सांगता येणार संतानाला, अन्यथा नाही. जैसे 1 घंटे का समय है तो उस 1 घंटे के समय में सूक्ष्म व्यवहार दृष्टि से तो एक समय नाम की पर्याय है, लेकिन स्थूल रूप से हम 1 घंटे को ग्रहण में ले लेते हैं. म्हणजे तुम्हाला जेव्हा 1 घंटा बघायचं त्यावेळेस त्याला त्या समयांची मालिका बघितली, आणि जेव्हा फक्त एक समय बघायचं त्यावेळेस ते एक काळाचं सगळ्यात लहान परिमाण बघितलं असं. यह इतना लंबा समय है और फिर इस ही समय का समय संतान से बढ़ा कर अपनी बुद्धि में आवली से लेकर सागरों पर्यंत तक का व्यवहार बना लेते हैं. असंच तुम्ही जोडत जावा तर आवलीपासून सागरापर्यंतचा व्यवहार होतो. जसं सेकंड, मिनिट, प्रहर, दिन, रात, महीना, वर्ष, युग, पूर्वांग, पूर्व चलते जाइए. फिर पल्य, फिर उपमा से बातें चलने लगती है. सागर, उत्सर्पिणी, अवसर्पिणी, कल्पकाल, इस प्रकार बहुत लंबे समय को हम अपनी बुद्धि में ले लिया करते हैं. त्यामुळे हे सगळं लक्षण जेव्हा दाखवलं त्यावेळेस ते काळाचं परिणमन आहे, व्यवहार काळ आहे. यहाँ यह बात बताई है कि निश्चय काल तो नित्य है क्योंकि वह द्रव्य रूप है. व्यवहार काल क्षणिक है क्योंकि वह पर्याय रूप है. जो अनादि अनंत है, समयादि कल्पनाओं के भेद से रहित है, परमाणु के द्रव्य रूप से व्यवस्थित है. जे काय विशेषण दाखवली टीकेमध्ये ते सांगते. जिसमें स्पर्श सुगंध वर्ण नहीं है, ऐसा अमूर्तिक समय आदि पर्यायों का आधारभूत निश्चय काल है. और उस काल द्रव्य की पर्याय जिसकी आदि है, जिसका अंत है, ऐसे समय, घड़ी, दिन, विवक्षित कल्पनाओं के भाव रूप व्यवहार काल होता है. इस प्रकार काल द्रव्य का कुछ वर्णन किया. इस काल द्रव्य के संबंध में यह बता रहे हैं की इसमें द्रव्यास्तिकायपणा नहीं है. ह्याला जरी द्रव्यास्तिकाय नाही म्हणलं तरी सुद्धा त्याचं वर्णन इथं का केलं, कारण त्या काळाचं सुद्धा वर्णन समजल्याशिवाय आपल्याला यथार्थ किंवा समग्र ज्ञान होणार नाही, आणि समग्र ज्ञान झाल्याशिवाय भेदविज्ञान होत नाही. म्हणून जिथं भेदविज्ञान करायचं तिथं ह्या काळाचं सुद्धा वर्णन आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे, किंवा त्या कालद्रव्याकडून आपल्याला आपल्या स्वभावाचा बोध होतो, म्हणून सुद्धा ते वर्णन समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून ते सगळं समजून आपल्या स्वभावाला जाणा. मी कालद्रव्य नाही आहे, मी जीव आहे. ओम. जाणा आम्ही अनादि अनंत जीव आहे. वर्णादी मूर्तिकतेने रहित अवर्ण स्वरूप, अमूर्तिक स्वरूप आहे. अरूपी आहे जाणा. आम्ही ध्रुवरूपच आहे, आहेच. विसर्ज.